पाकिस्तानमध्ये शिक्षा भोगत असलेल्या भारतीय कैदी सरबजीतचं पाक कारागृहात झालेल्या हल्ल्यानंतर बुधवारी रात्री 1च्या सुमारास निधन झालं। सरबजीतच्या मृत्यूनं संपूर्ण देश हळहळला असून विश्वासघातक आणि धोकेबाज पाकिस्तानविरुद्ध जनक्षोभ उसळलाय। संगमनेरमध्ये शिवसेनेच्या वतीनं पाकच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करून संतप्त भावनांना वाट मोकळी करून देण्यात आली। 50 वर्षीय सरबजीतवर पाकमध्ये तुरुंगातल्याच 5 कैद्यांनी 26 एप्रिल रोजी प्राणघातक हल्ला केला आणि 7 दिवसानंतर त्याची मृत्यूशी सुरू असलेली ही झुंज अखेर अयशस्वी ठरली। पाकिस्तानच्या या कृत्याचा सर्व स्तरातून निषेध नोंदवला गेलाय। संतप्त शिवसैनिकांच्या वतीनं तालुका अध्यक्ष बाबासाहेब कुटे यांनी आपली भावना प्रकट केली। आज येथे सरबजीत सिंगाच्या अमानुष हत्येच्या निषेधार्थ पाकिस्तानचा प्रतिकात्मक पुतळा आम्ही जाळलेला आहे। अतिशय अमानुष आणि छळपूर्वकपणे एका सच्चा भारतीयाची फक्त राजकीय कारणामुळे हत्या करण्यात आलेली आहे। म्हणून आम्ही शहीद सरबजीत सिंग यांच्या आत्महत्येच्या किंवा मृत्यूच्या निषेधार्थ आम्ही त्यांची इथे प्रतिमा पुतळा जाळून निषेध व्यक्त केला। तर सेनेचे शहर प्रमुख अमर कतारी यांनीही आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे। आज आम्ही संगमनेर शहर शिवसेनेच्या वतीने तसेच सर्व हिंदुत्ववादी संघटना सर्व हिंदुस्थानी नागरिकांच्या वतीने पाकिस्तानचा जाहीर निषेध करीत त्याचा प्रतिकात्मक पुतळा जाळलेला आहे। तर आम्ही पाकिस्तानी सरकारचा निषेध करत आहोत संगमनेर शहर शिवसेनेतर्फे। या आंदोलनामुळे पोलीस प्रशासनावर ताण आला तर पोलिसांनी यावेळी चोख बंदोबस्त ठेवला। सी मूव्हीज एन न्यूजसाठी प्रतिनिधी बाबासाहेब कडू, संगमनेर।